चिखलदरा तालुक्यात असलेल्या कैलासवासी वसंतराव नाईक आश्रमशाळा नागापूर येथील अनुदानित निवासी आश्रमशाळेतील पाण्याच्या टाकीच्या एका भागाची भिंत 29 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक कोसळली। यात भिंतींच्या मलब्याखाली दबल्याने आश्रमशाळेतील एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर 3 विद्यार्थिनी जखमी झाल्या। ही घटना मंगळवारी सायंकाळी 5:30 ते 6च्या सुमारास घडताच शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक व गावातील गावकरी तात्काळ मदतीला धावले। जखमी विद्यार्थ्यांना अचलपूर शासकीय व खाजगी रुग्णालयात भरती केले। या दरम्यान गंगारखेडा निवासी विद्यार्थिनी सुमरती सोमा जामुनकर हिचा मृत्यू झाला, तर राधिका हिरा जामुनकर वय 15 राहणार खारी, अनिशा भुरिया सेलुकर वय 15 माजरूद आणि राणी मनसा धिक्कार वय 14 राहणार खारी या विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत। चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथील अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थी शिक्षणासाठी निवासी असतात। अचानक ही घटना झाल्याने पालकांमध्ये भीती निर्माण झाली। या दुर्घटनेसंदर्भात आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांनी प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले की जखमी झालेल्या विद्यार्थिनींची प्रकृती ही धोक्याबाहेर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर संस्थेचे पदाधिकारी गौरव काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आश्रमशाळेत झालेल्या दुर्घटनेला अनुसरून गाविगड शिक्षण संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक व अधीक्षक यांचे प्राथमिक निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे शिक्षण विस्तार अधिकारी आदिवासी प्रकल्प कार्यालय धारणी येथील यांनी माहिती दिली की या प्रकरणी 2 समित्या नेमण्यात आल्या असून त्यांच्या चौकशीनंतर लवकरच अहवाल सादर केले जाणार आहेत। या घटनेनंतर आज दुसऱ्या दिवशी 30 जुलैला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात मृत विद्यार्थिनीचे शवविच्छेदन करण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात त्यांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला। यावेळी माजी आमदार राजकुमार पटेल यांनी या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित शिक्षक व संस्था चालकांवर कारवाई करा अशी मागणी केली। माजी आमदार राजकुमार पटेल व आमदार केवलराम काळे यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे। अध्ययन समाचार लाईव्ह मेळघाट। आई वडिलांना 1 मिनिट ऐका, दुसऱ्याकडून माहिती 1 मिनिट ऐका। शाळेची पूरी प्रोसेस करना पड़ता, यहाँ से पूरे कागजात संबंधित पुलिस स्टेशन को जाते हैं, उसके बाद वो पुलिस स्टेशन आगे की कार्रवाई करता है। उसके बगैर कैसे कार्रवाई होंगी? उसके बगैर कार्रवाई नहीं होती है दीदी। आगे 2 मिनट बोलो, इनका क्या आइए दीदी यहाँ प्रोसेस झाल्यानंतरच समोरची प्रोसेस होईल ना, ही प्रोसेस झाल्यानंतरच होईल ना। ही प्रोसेस झाल्याशिवाय तिथं डॉक्युमेंट गेल्याशिवाय तिथं समोरची कारवाई कशी होईल? हे डॉक्युमेंट तिथं गेल्यानंतरच। 1 मिनिट आहे, तुमचं जे म्हणणं आहे डॉक्टरांचं, तुमचे 2 नातेवाईक तिथं प्रेझेंट राहणार आणि मी स्वतः कॅमेरा बोलावलेला आहे। तुमचं जे थोडंफार तुमच्या